नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिपचे फॉर्म सुरू झालेले आहे। तर तुमचा फॉर्म रिन्यू करायचा बाकी असेल तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की फॉर्म रिन्यू कसा करायचा। तर बघा, तुम्ही जर फर्स्ट इयर पास झाले असाल तर तुम्हाला सेकंड इयर साठी फॉर्म रिन्यू करावा लागतो आणि जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर तुम्हाला फॉर्म हा फ्रेश मध्ये भरावा लागतो। नवीन विद्यार्थ्यांसाठी जो व्हिडिओ आहे तो आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की फॉर्म रिन्यू कसा करायचा, ती पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, साइडला आल्यानंतर आपल्याकडे एक आयडी आहे आणि पासवर्ड आहे। जर तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही फॉरगेट करून सुद्धा काढू शकता, कारण आयडी आणि पासवर्ड आपल्याला लॉग इन साठी गरजेचं आहे। तर बघा, माझ्याकडे आयडी आहे आणि पासवर्ड आहे तर मी लॉग इन करणार आहे आयडी आणि पासवर्ड टाकून। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एकदा फॉरगेट युजर नेम किंवा फॉरगेट पासवर्ड असे एक ऑप्शन दिलेला आहे, तिथून तुम्ही तुमचा आयडी आणि पासवर्ड काढू शकता। फक्त तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, खाली दिलेला कॅप्चा टाकून आपण लॉग इन करणार। लॉग इन केल्यानंतर आपण या अगोदर जो फॉर्म भरलेला आहे ती जी प्रोफाईल आहे ती आपल्यासमोर डिस्प्ले होणार आहे। आता बघा, ती प्रोफाईल पूर्ण डिस्प्ले झालेली आहे, 100% प्रोफाईल भरलेला आहे। परंतु आपल्याला आता यामधून काही भाग डिलीट करावा लागणार आहे, कारण आपण लास्ट इयर पास झालेलो आहे आणि सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला फॉर्म आपल्याला रिन्यू करायचा आहे म्हणून। तर आपल्याला प्रोफाईलमध्ये जायचं आहे। प्रोफाईलमध्ये गेल्यावर ह्या विंडोला क्लोज करा, सर्वात खाली ऑप्शन दिलेला आहे, ओके करा। ओके केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर तुमचे प्रोफाईल ओपन होईल। यामध्ये आपल्याला आता काही भाग चेंज करायचा आहे। तर पहिल्या पेजला आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि डोमेसाइल 3 ऑप्शन दिलेले आहे। तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट चेंज करायची नाही, कारण त्यामध्ये काही चेंजेस नसतो। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आपल्याला चेंज करावा लागतो, डिपेंड्स ऑन कॉलेज, जर कॉलेजने सांगितलं असेल तर। आणि त्यानंतर आहे डोमेसाइल, आणि डोमेसाइल सुद्धा आपल्याला चेंज करायची गरज नाहीये। तर आता आपण इन्कम सर्टिफिकेट चेंज करणार आहे। तर यावर्षी जे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलेले असेल ती इन्कम सर्टिफिकेट वर इन्कम किती आहे ते इथे तुम्हाला नोंदवावे लागेल। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटवर जो नंबर आहे तो नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे। आणि त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलेला आहे ती डेट टाकायची आहे तुम्हाला, म्हणजे इश्यू डेट। तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या आहे आणि त्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे। पहिल्या पेजला फक्त एवढेच चेंजेस करायचे आहे, बाकी चेंजेस करायचे नाही आहे। आणि डिपेंड ऑन कॉलेज आहे, जर तुमच्या कॉलेजने तुम्हाला सांगितलं असेल इन्कम चेंज करा तरच करा, किंवा भरपूर कॉलेजवाले सांगतात की इन्कम सर्टिफिकेट चेंज करू नका। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। इथे तुमच्याकडे पीडीएफ फाईल किंवा इमेज फाईल असेल ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे। तर मी आता इथे इमेज फाईल अपलोड करणार आहे। अपलोड केल्यानंतर पहिल्या पेजचे चेंजेस संपलेले आहे, फक्त सर्वात खाली आल्यानंतर मला आता सेव्ह करायचं आहे। बघा, अपलोड सक्सेसफुल असं ऑप्शन येईल तुमच्या समोर। त्यानंतर स्क्रोल करून खाली या। खाली आल्यानंतर आपल्याला डोमेसाइल इन्फॉर्मेशन दिसेल, त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे नाहीये। त्यानंतर बाकी सर्व गोष्टी अशा, इथे बघा एक बँक अकाउंट डिटेल्स तुम्ही ऍड केलेली आहे। इथे आयएफएससी कोड टाकलेला आहे, तो आयएफएससी कोड परत टाकावा लागणार आणि सेव्ह करावा लागणार। जर आयएफएससी कोड परत टाकला नाही तर तिथे एरर येऊ शकतो, त्यामुळे आयएफएससी कोड परत टाका, तो तुमच्या बँक पासबुकवर दिलेला आहे आणि सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर फर्स्ट पेजचे जे चेंजेस आहेत ते आपले कंप्लीट होऊन जाणार। डाटा सेव्ह सक्सेसफुली आपल्यासमोर असं डिस्प्ले होणार। डिस्प्ले झाल्यानंतर तुमच्यासमोर जो पूर्ण ऍड्रेस आहे तुमचा, तो आधार बेस ऍड्रेस आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे करू शकता, अदरवाईज तुम्ही याला सुद्धा सेव्ह करू शकता, म्हणजे सेकंड स्टेपला सुद्धा तुम्हाला काही करायची गरज नाहीये। त्यानंतर तिसऱ्या स्टेपला तुम्हाला फादर आणि मदरची इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, तर त्यांचे पूर्ण नाव तुम्हाला इथे नोंदवावे लागेल। त्यानंतर तुम्हाला त्यांचे ऑक्युपेशन, म्हणजे फादर काय करतात, तर इथे बघा ऍग्रिकल्चर, लेबर, गव्हर्नमेंट सर्वंट, टीचर, यामध्ये भरपूर ऑप्शन दिलेले आहे। तर तुमचे वडील काय करतात त्याप्रकारे तुम्ही यामधून चूज करा। जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर गव्हर्नमेंट सर्वंट टाका, लेबर, ऍग्रिकल्चर यामधून एक सिलेक्ट करा। तर माझे वडील ऍग्रिकल्चर आहे म्हणून मी ते ऍग्रिकल्चर सिलेक्ट करणार आहे। आणि तुमचे वडील जर गव्हर्नमेंट असेल तर तुम्ही इथे गव्हर्नमेंट सुद्धा सिलेक्ट करू शकता। फक्त गव्हर्नमेंट सिलेक्ट केल्यानंतर सॅलरीला तुम्हाला येस करावं लागेल आणि ऍग्रिकल्चर, लेबर, बिझनेस या प्रकारे जर काही असेल तर तुम्हाला सॅलरीला नो करावं लागेल। तर बघा, मी ते ऍग्रिकल्चर सिलेक्ट केलं, सॅलरीला नो केलेला आहे। त्यानंतर खाली मदर नेम, त्यानंतर ऑक्युपेशन मध्ये हाऊसवाईफ केलेला आहे आणि सॅलरीला नो केलेला आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलं तरी प्रॉब्लेम नाही आहे। एकदा चेक करून घ्या, चेक केल्यानंतर तुम्ही त्याला खाली सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर आपण
करंट कोर्समध्ये येणार आहे. करंट कोर्समध्ये आल्यानंतर बघा, हे जे फर्स्ट इयर आहे हे माझं मागच्या वर्षी होतं, म्हणजे मी आता फर्स्ट इयर पास आहे यावर्षी, तर मला हा फॉर्म रिन्यू करायचा आहे. तर रिन्यू करण्यासाठी मला फर्स्ट इयर पास म्हणजे मार्कशीट टाकून मला कंप्लीट करणं गरजेचं आहे, आणि सेकंड इयरला मी ऍडमिशन घेतलेली आहे असं मला परसुईंग दाखवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आता मला हा जो पेज आहे हे डिलीट करायचा आहे. तर बघा, मी इथून एक पेज डिलीट केलेला आहे. डिलीट केल्यानंतर प्रोफाईलमध्ये काहीच नाही आहे. आता पहिले मी याच्यामध्ये फर्स्ट इयर पासची इन्फॉर्मेशन भरणार आहे, आणि कशी प्रकारे भरणार आहे हे बघा. मी ऍडमिशन कधी घेतली होती, मागच्या वर्षी, त्याच्यामुळे मला इथे 22 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेतली तर बघा अमरावती. तालुका सुद्धा सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, कोणत्या तालुक्याला तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे. त्यानंतर बघा, ग्रॅज्युएशन आहे, 11th 12th आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे. तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स होता, तर मी इथे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स सिलेक्ट करणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट करा. 11th 12th डिप्लोमा सर्व ऑप्शन दिलेले आहे. त्यानंतर स्ट्रीमचं ऑप्शन दिलेलं आहे. स्ट्रीममध्ये कॉमर्स आहे, आर्ट आहे, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे. तर माझं MBA असल्यामुळे मी इथे मॅनेजमेंट सिलेक्ट करणार आहे. तुमचा कोर्स कोणत्या याच्यामध्ये येतो ते एकदा बघून घ्या. डिप्लोमा इंजिनिअरिंग असेल किंवा BE मध्ये असाल तुम्ही, इंजिनिअरिंगला असाल, कॉमर्स असेल, BCom असेल, तर अशा प्रकारे तुम्ही त्यामधून जो कोर्स आहे तो सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर त्या कोर्सचे पूर्ण कॉलेज डिस्प्ले होईल त्या डिस्ट्रिक्टमधले. त्यामधून तुमचं कॉलेज चेक करा. चेक करून तुम्हाला ते कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. माझं कॉलेज शिपना, मी शिपना सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर कोर्स नेम यामध्ये एकच येत आहे, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन MBA त्या कॉलेजला एकच आहे म्हणून. अदर ऑप्शन येऊ शकतात जर तुमच्या कॉलेजमध्ये असेल तर, त्यामधून जे तुमचं आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर ऍडमिशन टाईप, तुमची ऍडमिशन कशा प्रकारे झालेली आहे, TFWS आहे, कॅप थ्रू लागला आहे, गव्हर्नमेंट थ्रू लागला आहे. तर माझी ऍडमिशन कॅप थ्रू आहे, म्हणजे गव्हर्नमेंटनुसार आहे, तर मी इथे कॅपचे ऑप्शन सिलेक्ट केलंय. त्यानंतर इथे CETचे किंवा मेरिटचे पर्सेंटेज टाकायचे आहे. तर मला CETमध्ये जेवढे पर्सेंटेज आहे तेवढे मी इथे नोंद केलेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला कॅप अलॉटमेंट नंबर, म्हणजे जो आपण ऍडमिशन घेतो तेव्हा आपल्याला जे अलॉटमेंट मिळतो कॅप अलॉटमेंट, त्यावरती एक नंबर असतो. इंजिनिअरिंग असेल तर EN पासून सुरुवात होणार, BEd असेल तर BD पासून, MBA आहे म्हणून MB पासून सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे कॅप अलॉटमेंट लेटरवरचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे कॅप अलॉटमेंट भेटलेलं आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे या फॉर्ममध्ये. तुमच्याकडे सुद्धा कॅप अलॉटमेंट लेटर असेल ते तुम्ही इथे अपलोड करा. बघा, कॅप अलॉटमेंट अशा प्रकारे तुम्हाला कॅप अलॉटमेंट लेटर मिळालेलं असेल तर ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. आणि सर्वांनाच मिळते, नसेल मिळालं तर तुम्ही कॉलेजमधून घेऊ शकता. त्यानंतर इयर ऑफ स्टडी बघा. आता मला इथे पहिले फर्स्ट इयर करायचं आहे, कारण मी सेकंड इयरला असल्या आहे, परंतु मला फर्स्ट इयर इथे पास दाखवणं गरजेचं आहे. तेव्हाच मी इथे सेकंड इयर करंटमध्ये दाखवू शकतो. तर अगोदर मला इथे फर्स्ट इयर टाकायचं आहे. आणि फर्स्ट इयरमध्ये इथे बघा, तर इथे फर्स्ट इयर कम्प्लीट दाखवायचं आहे मला, की फर्स्ट इयर माझं कम्प्लीट झालेलं आहे म्हणून. फर्स्ट इयर कम्प्लीट दाखवा. त्यानंतर इथे ऍडमिशन इयर विचारते, कॉलेजला ऍडमिशन कधी घेतली होती आणि फर्स्ट इयरला कोणत्या वर्षी होते. तर फर्स्ट इयरला मी 2022ला होतो, म्हणजे मागच्या वर्षी होतो, म्हणून इथे 2022 सिलेक्ट करावं लागेल. तर तुम्ही 2021ला घेतली असेल आणि आता थर्ड इयरला असेल तर तशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. फर्स्ट इयरला 21, सेकंड इयरला 22. आणि त्यानंतर मार्कशीटवरून जेवढे पर्सेंटेज येते तेवढे पर्सेंटेज टाकले. त्यानंतर पास असेल, पूर्ण क्लिअर असेल तर पास करा, आणि काही सब्जेक्ट बॅक असेल तर ATKT करा. तर माझे पूर्ण सब्जेक्ट निघाले म्हणून पास करतो. बॅक असते तर मी ATKT केलं असतं. त्यानंतर इथे कास्ट विचारलेली आहे, SC आहे म्हणून SC सिलेक्ट करतो. कोणाची ओपन असेल, OBC असेल तर सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे मार्कशीट अपलोड करायचे आहे तुमच्या, आणि मार्कशीट दोन्ही अपलोड करायचे आहे तर 2 सेमिस्टर असेल तर, आणि तुमची एकच मार्कशीट असेल इयरली तर तुम्ही एकच अपलोड करा. सेमिस्टर वाईज असेल तर 2 मार्कशीट तुम्हाला कंबाईन करून अपलोड करावं लागणार. आणि त्यानंतर मोड जे आहे ते रेग्युलर करावं लागेल, कारण तिथे दुसरं ऑप्शन डिस्टन्स आहे, ते आपल्याला करायचं नाही आहे, ते ओपन युनिव्हर्सिटीसाठी आहे. सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घ्या. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल फर्स्ट इयरची तुमची तर खाली सेव्हचं ऑप्शन दिलं आहे, तुम्हाला सेव्ह करावं लागेल. सेव्ह झाल्यानंतर बघा, फर्स्ट इयर ऍडमिशन 2022, कॉलेज MBA आणि फर्स्ट इयर आणि कम्प्लीट आणि रिझल्ट पास, कारण ऑल सर्व सब्जेक्ट निघालेले आहे म्हणून. अशा प्रकारे फर्स्ट इयर पास झालं. आता मला सेकंड इयरला ऍडमिशन मिळाली म्हणून मला सेकंड इयर परस्युइंग करायचं, म्हणजे मी शिकत आहे म्हणून. तर बघा, इथे सेकंड इयर केलं. इथे गेल्यानंतर परस्युइंगचं ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर कोणत्या तारखेला कॉलेजला ऍडमिशन झाली आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. जून महिन्यात झाली, जुलै महिन्यात झाली, ती तुमच्या रिसिप्टवर सुद्धा दिलेली आहे. जी रिसिप्ट तुम्ही कॉलेजमध्ये पैसे भरले आहे, तुम्हाला रिसिप्ट मिळाली आहे, त्या रिसिप्टवरची डेट तुम्ही टाकू शकता. किंवा कॉलेजने जर तुम्हाला कोणती डेट प्रोव्हाइड केली असेल तर ती डेट तुम्ही टाकू शकता. त्यानंतर कॉलेजला फी किती पेड केलेली आहे हे तुम्हाला रिसिप्टवरती टाकू शकता, किंवा तुम्हाला कॉलेजने जर काही गाईडलाईन दिली असेल तर त्यानुसार तुम्ही तिथे फी 0
किंवा तुम्हाला रिसिप्टवरची फी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि तुम्हाला जे रिसिप्ट दिलेली आहे किंवा बोनाफाईड टाकायला सांगितलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही एक डॉक्युमेंट्स इथे अपलोड करावे लागते आणि अपलोड करणं गरजेचं आहे. तर आम्हाला बोनाफाईड सांगितलं आहे किंवा रिसिप्ट सांगितलं आहे ते तुम्ही बघा, तर इथे अपलोड करा. अपलोड केल्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घ्या आणि सेव्हला क्लिक करा. ही झाली आपली करंट एज्युकेशन म्हणजे चालू वर्षाची माहिती. डाटा सेव्ह सक्सेसफुली असं लिहून येणार तुमच्या समोर. लिहून आल्यानंतर याला ओके करा. ओके केल्यानंतर हे पास्ट एज्युकेशन आहे, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. तर आपण एकदा करंट एज्युकेशन मध्ये जाऊन बघूया आपली सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे किंवा नाही आहे म्हणून. तर बघा, फर्स्ट इयर ओके आहे आणि सेकंड इयरला ऍडमिशन घेतली बघा, परसुईंग आहे आणि पासिंग वगैरे नाही येणार कारण चालू आहे म्हणून. आणि तिथे डेट ऑफ ऍडमिशन येते जेव्हा परसुईंग करतो आपण तेव्हा. तर अशा प्रकारे हे प्रोफाईल रेडी करणं आहे. करंट एज्युकेशन मध्ये आपल्याला चेंजेस करावं लागतात रिन्यू फॉर्मसाठी आणि हेच चेंजेस गरजेचे आहे. जर काही अडचण आली तर कमेंट्स करा, त्यावरती सुद्धा तुम्हाला मी सोल्युशन देईल की जर कोणाला काही समजलं नाही तर अशा प्रकारे ऍड करा. ऍड केल्यानंतर ही लास्ट एज्युकेशन आहे, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन मी ऑलरेडी पास झालेलो आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज नाही आहे. तरी एकदा बघून घ्या. आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे हॉस्टेलची इन्फॉर्मेशन. जर तुम्ही हॉस्टेलला ऍडमिशन घेतली असेल तर तुम्हाला इथे हॉस्टेलवर क्लिक करून पूर्ण हॉस्टेलची माहिती भरायची. आणि जर तुम्ही हॉस्टेलला ऍडमिशन घेतली नसेल तर डे स्कॉलरला क्लिक करावं लागेल जर तुम्ही रूम करून वगैरे राहत असाल किंवा घरी राहत असाल समजा स्वतःच्या घरी. तर अशा प्रकारे ह्या पेजला आहे. तर डे स्कॉलर आहे त्यामुळे आम्ही तर डे स्कॉलर करून सेव्ह करतो. अशा प्रकारे जे प्रोफाईल आहे ते 100% परत आपण रेडी केलेलं आहे आणि त्यामध्ये काही काही चेंजेस केलेले आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पहिले चेंजेस करून घ्या. चेंजेस केल्यानंतर आता आपल्याला फॉर्म रिन्यू करायचा आहे. आपण मागच्या वर्षी फॉर्म भरलेला आहे म्हणून आपल्याला मागच्या वर्षीच्या फॉर्मचा जो नंबर असतो फॉर्म नंबर तो काढावा लागणार आहे. तर तुम्ही माय अप्लाइड स्कीम मध्ये जा. तिथे गेल्यानंतर लास्ट इयरला 22-23 सिलेक्ट करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर जो लास्ट इयरला तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो डिस्प्ले होईल. त्याचा फॉर्म नंबर आयडी कॉपी करा. लास्ट इयरचा नंबर कॉपी केल्यानंतर आता आपल्याला जी स्कीम आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि आपल्या कास्टनुसार आपल्याला स्कीम सिलेक्ट करायची आहे. तर स्कीम कशी सिलेक्ट करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेला आहे. त्याप्रकारे तुम्ही स्कीम सिलेक्ट करू शकता. बघा, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला क्लिक करा. पोस्ट मॅट्रिकला स्कॉलरशिपला क्लिक केल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन येतील. यामध्ये सोशल जस्टिस एससी साठी येते, ट्रायबल हे एसटी साठी येते, त्यानंतर ओबीसी व्हीजेएनटी साठी ऑप्शन दिलेले आहे, त्यामधून स्कॉलरशिप येते. तर अशा प्रकारे तुम्ही यामधून तुमची ज्या कास्टनुसार स्कॉलरशिप आहे ती सिलेक्ट करा. बघा, ओबीसीच्या इथे पूर्ण स्कॉलरशिप दिलेली आहे. त्यानंतर आता आपण एससी असल्यामुळे आपल्याला सोशल जस्टिस आणि इन्कम आपलं 1 लाखाच्या खाली आहे. तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि 1.5 लाखाच्या वर असेल तर आपल्याला ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी हे सिलेक्ट करायचं आहे. तर मी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला क्लिक करतो कारण इन्कम 1 लाखाच्या आत आहे म्हणून. क्लिक केल्यानंतर इथे अप्लायचं ऑप्शन येणार. बघा, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं ऑप्शन आहे. इथे अप्लाय फॉर दिस स्कीम असं एक ऑप्शन आलेलं आहे. याला आता क्लिक करावं लागणार कारण या स्कीमला मला सिलेक्ट करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर बघा, रिन्यूअर अप्लिकेशनला मला येस करावं लागेल कारण मी मागच्या वर्षी फॉर्म भरलेला आहे. फर्स्ट इयर झालाय, आता मी सेकंड इयरला आहे म्हणून इथे मला रिन्यूला येस करणं गरजेचं आहे. नो करसाल तर फॉर्म तुमचा वापस येईल कॉलेजकडून. त्यामुळे याला येस करा आणि मागच्या वर्षी जो फॉर्म भरलेला आहे त्याचा जो आयडी आहे फॉर्म आयडी तो आपल्याला कॉपी करून इथे पेस्ट करायचा आहे. तर मागच्या वर्षीचा जो आयडी होता मी कॉपी केलेला आहे, आता मी इथे त्याला पेस्ट केलेला आहे. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. पण एससीला सेल्फ डिक्लेरेशन टाकायची गरज नाही, पण ओबीसी वगैरे असेल तर तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. आणि इथे टीसी अपलोड करायची आहे. तर मी इथे टीसी अपलोड करणार आहे. हे एससी आहे, एससीला एवढेच डॉक्युमेंट लागतात. त्यानंतर जर तुम्ही ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी या कास्टमधून असाल तुम्ही तर तुम्हाला तिथे टीसी व्हॅलिडिटी डिक्लेरेशन फॉर्म ह्या गोष्टी अपलोड करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मी टीसी अपलोड केली, रिन्यू यस आणि अप्लिकेशन आयडी टाकला आणि त्यानंतर मी आता याला सेव्ह करणार आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. तुम्ही एकदा पुन्हा चेक करू शकता फॉर्मला सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे किंवा नाही आहे. आणि करंट प्रोफाईल जे बनवलेलं आहे आपण म्हणजे करंट एज्युकेशन त्यामध्ये एकदा चेक करून घ्या. फर्स्ट इयर पास केलेला आहे का आणि सेकंड इयर अपेअरिंग केलेला आहे का, डेट ऑफ ऍडमिशन ह्या गोष्टी पूर्ण एकदा चेक करून घ्या. आणि जर चेक केला तर सर्वात खाली आपल्याला फॉर्म फायनल सबमिटचं ऑप्शन दिलेला आहे. तर तिथून आपल्याला जो फॉर्म आहे तो फायनल सबमिट करायचा आहे. सर्वात खाली एकदा चेक करून घ्या, रिन्यू यस, अप्लिकेशन आयडी आणि टीसी टाकलेली आहे. त्यानंतर चेकबॉक्स दिलेला आहे त्याला क्लिक करा. किंवा तुम्ही इथून डॉक्युमेंट सुद्धा चेक करू शकता टाकलेले डॉक्युमेंट्स. हे बघा, मार्कशीट, 10वी मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट.
चेक करून घ्या. जर सर्व बरोबर असेल तर सबमिटला क्लिक करा. सबमिट केल्यानंतर बघा तुमच्यासमोर सक्सेस असं ऑप्शन येईल, म्हणजे तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे आणि तुमचा फॉर्म कॉलेजच्या अकाउंटला गेलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म रिन्यू करू शकता सोप्या पद्धतीने. तर लवकरात लवकर आपले फॉर्म रिन्यू करून घ्या. तर आता फॉर्म भरला आहे, परंतु फॉर्म मिळणार कुठं, तर बघा माय अप्लाइड स्कीमचं असं ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे 23-24 साठी तो फॉर्म आपल्याला इथे डिस्प्ले होईल. बघा 23-24चा फॉर्म इथे आपल्याला डिस्प्ले होईल. यामधून तुम्ही या फॉर्मला व्ह्यू करू शकता आणि तिथून तुम्ही प्रिंट काढू शकता. बघा अशा प्रकारे तुम्ही फॉर्म व्ह्यू करू शकता तुमचा आणि इथून तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता. तर तुम्ही तुमची प्रिंट काढून घ्या. याला कॉलेजने जे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट्स लावा आणि तुमची ज्या फॉर्म आहे तो कॉलेजला सबमिट करा हार्ड कॉपी. तर यामध्ये तुम्हाला पूर्ण बेनिफिट सुद्धा दिसेल, तुम्हाला काय किती पैसे मिळणार आहे आणि यामध्ये ट्युशन फी किती माफ होणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्प्ले होईल. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म रिन्यू करू शकता. जर तुम्ही फर्स्ट इयर पास झाले असेल तर सेकंड इयरसाठी रिन्यू करा आणि जर तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पर्यंत पास झाले असेल तर तुम्हाला थर्ड इयरची इन्फॉर्मेशन डिलीट करायची आहे आणि थर्ड इयर कंप्लीट करायचं आणि फोर्थ इयर परसुइंग ऑप्शन सिलेक्ट करू शकता, जसे आपण सेकंड इयरला केलेला आहे. तर या स्टेपनी तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो रिन्यू करू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म रिन्यू करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.